नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण व्याकरण व लेखनामधील शेवटचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे अलंकार. अलंकार म्हणजे काय? तर अलंकार म्हणजे आभूषणे किंवा दागिने. अधिक सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती दागिने घालतात. त्याप्रमाणे आपली भाषा अधिक सुंदर, अधिक आकर्षक व अधिक परिणामकारक करण्यासाठी कवी भाषेला अलंकाराने सुशोभित करतात. तर भाषेला सुशोभित करण्यासाठी आपण अलंकाराचा वापर करत असतो. जसं आता आपल्याला इथे अलंकाराचे मुख्य 2 प्रकार सांगितलेले आहे, शब्दालंकार व अर्थालंकार. आपल्याला अभ्यासक्रमाला अनन्वय अलंकार, अपण्हुती अलंकार, अतिशयोक्ती अलंकार व अर्थांतरन्यास अलंकार हे 4 अर्थालंकार आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत. सर्वप्रथम आपण बघूया की अनन्वय अलंकार कशाला म्हणतात. तर पेज नंबर 126 वर उदाहरणं दिलेली आहे की आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. दुसरं उदाहरण, ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. या ठिकाणी दोन्ही उदाहरणामध्ये उपमेय कोणती आणि उपमाने कोणती हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर अनन्वय अलंकारामध्ये लक्षात ठेवायचं की उपमेय म्हणजे काय, तर ज्याला उपमा देतात त्यास उपमेय असे म्हणतात. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगते मी. भीमा वाघासारखा शूर आहे. भीमा नावाचा जो व्यक्ती आहे तो वाघासारखा शूर आहे. भीमा म्हणजे काय, तर भीमा हे एका व्यक्तीचं नाव आहे, ते म्हणजे उपमेय. आता भीमाला कोणाची उपमा दिलेली आहे, तर वाघाची उपमा दिलेली आहे की तो वाघासारखा शूर आहे. म्हणजेच भीमा हे उपमेय आहे, कारण भीमाबद्दल विशेष सांगितलेलं आहे आणि भीमाला वाघाची उपमा दिलेली आहे, म्हणून वाघ हे उपमान आहे. कारण भीमा कसा शूर आहे ते सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी उपमेय म्हणजे भीमा आणि उपमान म्हणजे वाघ. तर एखाद्या गोष्टीची जर उपमा दिलेली असेल तर ते म्हणजे त्याचं उपमान. तर अशा पद्धतीने अनन्वय अलंकार कसा ओळखायचा, अत्यंत सोपी आहे की आहे ताजमहल एक जगती, तो त्याच्या परी. या ठिकाणी ताजमहल अशी एक वास्तू आहे की ती संपूर्ण जगामध्ये ताजमहलासारखी दुसरी कोणतीच वास्तू नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे ताजमहलाला ताजमहलाचीच उपमा दिलेली आहे. तर या ठिकाणी उपमेयसुद्धा ताजमहल येईल आणि उपमानसुद्धा ताजमहलच येईल. त्यानंतर ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. म्हणजे हा जो आंबा आहे त्या आंब्यासारखा गोड आंबा हाच आहे. म्हणजे आंब्यालाच आंब्याची उपमा दिलेली आहे, म्हणून उपमेयसुद्धा आंबा आणि उपमानसुद्धा आंबाच येणार. व्याख्या बघू आपण. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जात असेल तेव्हा तो अनन्वय अलंकार होतो. अनन्वय या शब्दाचा अर्थ अन्वय म्हणजे संबंध आणि अनन्वय म्हणजे तुल्य. अन्वय संबंध मिळत नाही असा काहीतरी अतुलनीय. अर्जुनाचे उदाहरण घेऊ आपण. अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हा. अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच. हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत ओळी आलेल्या आहेत की अर्जुनासारखा दुसरा कुठलाच पराक्रमी व्यक्ती होऊ शकत नाही. म्हणजेच अर्जुनालाच अर्जुनाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. जसं उदाहरणार्थ आपण बघितलं व्याख्येमध्ये की उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल तेव्हा उपमेयाला उपमेयाची उपमा दिली जाते. म्हणजे अर्जुनाला अर्जुनाची उपमा दिलेली आहे तेव्हा या ठिकाणी अनन्वय अलंकार होतो. जसं ताजमहलालाच ताजमहलाची उपमा दिलेली आहे.
आंब्याला आंब्याचीच उपमा दिलेली आहे, अर्जुनाला अर्जुनाचीच उपमा दिलेली आहे. तर या ठिकाणी अनन्वय अलंकारामध्ये दुसऱ्या कशाचीच कोणत्याच गोष्टीची उपमा न देता त्याच गोष्टीची उपमा त्या गोष्टीला दिली जाते, तेव्हा त्या ठिकाणी अनन्वय अलंकार होत असतो. आता आपल्याला बघायचं आहे अपनहुती अलंकार. आपण उदाहरण बघू. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. वरील उदाहरणामध्ये आपल्याला उपमेय आणि उपमान ओळखायचं आहे. तर हे नेमकं कसं ओळखायचं ते आता आपण बघूया. व्याख्या बघू आधी आपण की जेव्हा उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे सांगितले जाते, तेव्हा अपनहुती अलंकार होतो. जसं उदाहरणार्थ पहिली ओळ आपण घेऊ. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. या ओळीमध्ये उपमेय काय आहे? तर उपमेय आहे नयन. आणि उपमान काय आहे? तर उपमान आहे पाकळ्या, कमळातील पाकळ्या. सरोज म्हणजेच कमळ. दुसरं उदाहरण घेऊ. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. दुसऱ्या ओळीमध्ये उपमेय हे आहे वदन आणि उपमा आहे शरद चंद्रमा. तर या ठिकाणी न हे नयन, न हे म्हणजे हे अर्थ आपण बघू आता या ओळीचा. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, म्हणजे हे डोळे नाहीत किंवा नयन नाही, तर या काय आहेत? सरोजातील म्हणजे कमळातील उमललेल्या पाकळ्या आहेत. काय म्हटलेलं आहे? पहिल्या उदाहरणामधला अर्थ आपण बघणार आहोत. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. न हे नयन म्हणजे हे डोळे नाहीत. उपमेय आपण बघितलं होतं नयन, उपमान बघितलं होतं कमळातील पाकळ्या. न हे नयन म्हणजे हे नयन नाही, तर या काय आहेत? या सरोजातील म्हणजेच कमळातील उमललेल्या पाकळ्या आहेत. तर वरील उदाहरणामध्ये नयनाचा काय केलेला आहे? निषेध केलेला आहे. उपमेयाचा निषेध केलेला आहे. उपमेय हे उपमानच आहे अशी या ठिकाणी मांडणी केलेली आहे, तेव्हा अपनहुती अलंकार होतो. म्हणजे या ठिकाणी उपमेयाला लपवला आहे, त्याचा निषेध केलेला आहे. कोणाचा निषेध केलेला आहे? तर नयनाचा निषेध केलेला आहे की हे डोळे नाही आहेत, तर हे काय आहेत? कमळाच्या उमललेल्या पाकळ्या आहे, कमळातील उमललेल्या पाकळ्या आहे. तर या ठिकाणी नयन हा जो शब्द आहे किंवा नयन हे जे उपमेय आहे, या उपमेयाचा पूर्णपणे निषेध करण्यात आलेला आहे. उपमेयाला म्हणजे नयनाला पूर्णपणे लपविलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी उपमेयच हे उपमान आहे. म्हणजे कमळातील पाकळ्या, उपमेयाचा निषेध करून उपमेय हेच उपमान आहे अशी मांडणी केलेली आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आपण घेऊ. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. म्हणजेच काय? तर हे वदन नाही, तर हा काय आहे? शरद ऋतूतील चंद्रमा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी वदन या शब्दाचा, वदन या उपमेयाचा निषेध केलेला आहे, त्या ठिकाणी त्याला लपवलेला आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे व्याख्येमध्ये की जेव्हा उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे सांगितले जाते, तेव्हा अपनहुती अलंकार होत असतो. अपनहुती अलंकाराची अनेक उदाहरणं आपण बघू शकतो. त्या उदाहरणांमध्ये सुद्धा उपमेय निषेध करण्यासाठी कोणकोणते शब्द वापरले जातात? तर निषेध करण्यासाठी न, नव्हे, नसे, नाही, कशाचे असे शब्द ज्या ठिकाणी आपल्याला दिसतील त्या ठिकाणी अपनहुती अलंकार होतो असं आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. की ही ट्रिक आहे की अपनहुती अलंकार ओळखायचं कसा? तर निषेध करण्यासाठी न, नसे, नाही, कशाचे, नव्हे असे शब्द ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी अपनहुती अलंकार असतो, हे आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचं आहे. जसं उदाहरणार्थ इथे उदाहरण दिलेलं आहे की न हे नयन
पाकळ्या उमलल्या सरोजातील. तर या ठिकाणी न हा शब्द वापरलेला आहे. अशा पद्धतीने ज्या शब्दांमध्ये किंवा ज्या वाक्यांमध्ये आपल्याला न, नव्हे, नसे, नाहे, कशाचे हे शब्द निषेध दर्शविण्यासाठी दिसतील त्या ठिकाणी अपनृती अलंकार होतो. हे या ठिकाणी 2 अलंकार आपले संपलेले आहे. पहिला अलंकार आपण बघितला होता तो म्हणजे अनन्वय अलंकार आणि दुसरा अलंकार बघितला होता तो म्हणजे अपनृती अलंकार. अनन्वय अलंकारामध्ये लक्षात ठेवायचं आहे की उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल तेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. म्हणजेच अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच म्हणजे अर्जुनाचीच उपमा अर्जुनाला दिलेली आहे. या आंब्यासारखा गोड आंबा हाच तर आंब्याचीच उपमा आंब्याला दिलेली आहे. अशा ठिकाणी अनन्वय अलंकार होतो आणि ज्या ठिकाणी न, नव्हे, नसे, नाहे, कशाचे असे शब्दप्रयोग होतात त्या ठिकाणी अपनृती अलंकार होतो. या 2 गोष्टी या दोन्ही अलंकारामध्ये लक्षात ठेवायच्या आहे.